भांडूप रेल्वे स्थानकावर नेमकं चाललंय तरी काय? भांडूप रेल्वे स्थानकावर कधी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो तर कधी वर्दळीचा प्रश्न निर्माण होतो। त्यातच आता हा जो स्टेशन प्लाझा परिसर आहे तिथे हा जो स्लॅब आहे हा स्लॅब कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि अतिशय धक्कादायक ही घटना आहे, कारण हा अत्यंत वर्दळीचा असा परिसर आहे। आपण बघू शकतात की इकडे आजूबाजूला मोठमोठी रेस्टॉरंट्स आहेत, शॉपिंग मॉल्स आहेत आणि त्याच ठिकाणी हा स्लॅब कोसळल्याने मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकली असती, पण सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आणि आता सुरक्षेच्या दृष्टीने या संपूर्ण जागेवर हे जे आहेत बांबू लावण्यात आलेले आहेत, कारण ही जी जागा आहे ही अत्यंत धोकादायक असल्याने आता इकडे प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे। पण कुठेतरी आता प्रश्न एवढाच निर्माण होतो की जर हा स्लॅब आहे ही अवस्था जर अत्यंत दयनीय झाली होती तरी येथील जी दुकानं आहेत, इकडे जर आपण बघितलं तर क्लासेस देखील आहेत, यांना इकडे परवानगी कशी मिळते चालवण्याची? कारण ही जर आपण ह्या जागेची जर आपण अवस्था बघितली तर ही अत्यंत बिकट अशी झालेली आहे। तरी या ठिकाणी क्लास चालवले जातात, दुकानं चालवले जातात, यांना नेमकी परवानगी कशी मिळते हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेड असेल या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी हे जे बंब वगैरे लावलेले आहेत, तर इकडे आता संपूर्ण जे लोक आहेत त्यांना आत येण्यास मनाई केलेली आहे। आणि आता नेमकं या ठिकाणी आता पुढील ॲक्शन काय केली जाते? ही दुकानं खाली केली जातात का किंवा इकडे जी क्लासेस चालवली जातात ती खाली केली जातात का, हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता तरी सुरक्षेच्या दृष्टीने येथील जी दुकानं वगैरे आहेत किंवा दुकानात राहणारी किंवा क्लास जी चालवणारी आहेत, हे संपूर्ण आता जे ठिकाण आहे ते खाली करण्यात आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनही तेवढी काळजी घेताना दिसत आहे। तर आता नेमकं या संपूर्ण प्रकारानंतर येथे काय ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।